नमस्कार मित्रांनो. कुंभ राशीमध्ये शनीचं भ्रमण आहे. म्हणजेच कुंभ जी रास आहे ही शनीच्या 7.5मध्ये आहे. मात्र आता हा जो शनी आहे हा ऑगस्ट महिन्यामध्ये वक्री असणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा महत्त्वपूर्ण ग्रह जो की तुमचा पंचमेश आहे आणि अष्टमेश सुद्धा आहे बुध, हा सुद्धा ऑगस्टच्या 5 तारखेनंतर वक्री होणार आहे. दिनांक 23 तारखेनंतर तो तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे शुक्र जो आहे तो सप्तम स्थानात आहे, जो की अष्टम स्थानात जाणार आहे दिनांक 25 तारखेनंतर. याचप्रमाणे जो रवी आहे हा सुद्धा तुमच्या 6व्या स्थानातून तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करणार आहे. याप्रमाणेच इतर जी ग्रह आहेत याचे जे ग्रहांचे राशांतर होणार त्याचे प्रभाव परिणाम ऑगस्ट महिन्यासाठी कशा प्रकारचे असतील, त्याचप्रमाणे डे टू डे लाईफमध्ये होणारे जे ग्रहयोग आहेत त्याचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील, या सर्व संदर्भातील खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत की तुमचं स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे, मात्र तो वक्री आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीच्या 6ष्ठ स्थानामध्ये जो रवी आहे हा रवी दिनांक 17 तारखेनंतर तुमच्या 7व्या स्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आणि जो बुधग्रह आहे हा बुधग्रह दिनांक 23 तारखेनंतर वक्री होऊन तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आता जसं सांगितलं त्याप्रमाणे बुध हा तुमचा अष्टमेश सुद्धा आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला थोडंसं आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. खास करून जे मानसिक तणाव आहेत हे या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात येणार आहेत. खास म्हणजे तुम्हाला ठाऊकच असेल की तुमची जी रास आहे ही 7.5मध्ये आहे आणि जो गुरुचं भ्रमण जे की तुमच्या चतुर्थात आहेत हे सुद्धा तुमच्यासाठी फेवरेबल नाही आहे. त्यामुळे एकंदरीतच सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये मौनम सर्वार्थ साधनम अशा या ज्या सुभाषितेचा आहे त्याचा थोडासा उपयोग करणं तुम्हाला गरजेचं ठरेल. कारण गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे अपेक्षेप्रमाणे होणार नाहीत. समोरच्या ज्या व्यक्ती आहेत त्या थोड्याशा विरोधात वागतात की काय, अशा प्रकारच्या काही गोष्टी होतील. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. कोणावरही अतिविश्वास किंवा विसंबून राहू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं म्हणजे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. तुमच्या राशीकरता 2 जे ग्रह आहेत हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात, बुध आणि गुरु. बुध जो ग्रह आहे तुमचा पंचमेश आणि अष्टमेश आहे आणि जो गुरु ग्रह आहे हा तुमचा लाभेश आणि धनेश आहे. तर या दोन्ही ग्रहाबद्दल विचार करायचा झाला तर जो गुरु आहे हा तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय, अर्थात तो मार्गी आहे, जी की चांगली गोष्ट आहे. मात्र जो बुध तुमचा पंचमेश अष्टमेश आहे हा वक्री आहे, होणार आहे दिनांक 5 तारखेनंतर आणि साधारणतः 27 तारखेनंतर तो तुमच्या सप्तम षष्ठ स्थानामध्ये किंवा 6व्या स्थानामध्ये येणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये तुमचं जे काही डेलीचं इन्कम आहे, जे काय तुमचं महिन्याचं इन्कम आहे ते व्यवस्थित होईल. त्या संदर्भात काळजी करू नका किंवा तुम्ही जे कामं केलेले त्याचे सुद्धा तुम्हाला पैसे सुद्धा मिळतील. फक्त एकच गोष्ट होईल की घरातल्या व्यक्तींकरता जास्त पैसे खर्च करावे लागतील किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. इथे एक गोष्ट महत्त्वपूर्ण राहील, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, शॉर्ट टर्ममध्ये ट्रेड करत असाल तर या महिन्यामध्ये असे ट्रेड अजिबात करू नका. तुमचे जे अंदाज आहेत ते साफपणे चुकण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या, ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे झटपट पैसे इझी मनीच्या मागे धावू नका. गोष्टी तुमच्या विरोधात जातील किंवा तुम्ही त्याच्यामध्ये अडकू शकाल. या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शुक्र, जो की तुमच्या भाग्य सुद्धा आहे, तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह आहे, जो की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि दिनांक 25 तारखेनंतर हा तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि चतुर्थ स्थानामध्ये गुरु मंगळ आणि हर्षल हे सुद्धा भ्रमण करणार आहेत. अर्थात घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय व्यवस्थित राहतील, त्याबद्दल काळजी करू नका. घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. मात्र गृहसौख्याबद्दल हा महिना बराचसा चांगला राहील. याचप्रमाणे घराच्या संदर्भात जर का तुम्हाला कुठलेही व्यवहार करायचे असतील, म्हणजे घर नवीन घ्यायचं असेल, घर विकायचं असेल, घरामध्ये रिनोव्हेशन करायचं असेल किंवा कुठल्याही प्रकारचे काही उपाय वगैरे करायचे असतील तरीसुद्धा हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफबद्दल. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे बुध, जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, 5 तारखेनंतर वक्री होणार आहे, 23 तारखेनंतर 6व्या स्थानामध्ये येणार आहे आणि तुमच्या 5व्या स्थानामध्ये दिनांक 27 तारखेनंतर मंगळ सुद्धा येणार आहे. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल या महिन्यामध्ये थोडेसे गैरसमज होऊन गोष्टी थोड्याशा टोकाच्या वगैरे होऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. थोडंसं अलर्ट राहणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे खास करून ज्या गर्भवती महिला आहेत, म्हणजे कुंभ राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे जर का त्रास दिसून येत ते लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं अतिशय आवश्यक राहील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी हा जो कालावधी आहे हा तुम्हाला थोडंसं जास्त एफर्ट द्यावा लागेल, जास्त मेहनत करावी लागेल.
तर या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे रवी, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 17 तारखेनंतर, हा 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणारा, तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणारा जो बुध आहे हा वक्री होणार आहे 5 तारखेनंतर आणि 23 तारखेनंतर तुमच्या 6व्या स्थानामध्ये येणार आहे. आणि तुमच्या 7व्या स्थानामध्ये शुक्र सुद्धा आहे, तो जवळजवळ 25 तारखेपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर तो तुमच्या 8व्या स्थानामध्ये येणार आहे. म्हणजे या महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदाराबरोबर जे एक्सचेंज असणार आहे ते थोडेसे वेगळे होणार आहेत. म्हणजे पूर्णपणे टोकाचे अनुभव मिळतील असंही नाही, त्याच्यात ज्याला आपण थोडंसं तू मैवाले बाते राहतील आणि गोष्टी तुम्हाला वाटू शकतील की तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहे हे साधारण तुमच्यावरती थोडेसे हावी होत आहेत किंवा त्यांच्या विचारांचा पगडा तुमच्यावरती जास्त दिला जातोय. कारण तुमची जी रास आहे ही थोडीशी ज्याला आपण एका शिस्तीमध्ये चालणारी रास आहे. आणि जर का अशा काही वेगळ्या गोष्टी घडली की तुम्ही थोडेसे तिखट होता, तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, गोष्टी किंवा जे ग्रह आहेत ते तुमच्यासाठी फेवरेबल नाही आहेत, त्यामुळे थोडंसं बॅकफूटला येणं ॲडजस्ट करणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो दशमेश आहे, कर्मेश ज्याला आपण म्हणतो मंगळ, जो की तुमच्या 4थ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. काळजी करायची अजिबात आवश्यकता नाही. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचं वातावरण तुम्हाला साजेसं असं राहील. याचप्रमाणे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस वगैरे करू नका, काळजी करू नका. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. त्यामुळे अगदी काही बिनधास्त राहू नका, कारण 7:30 असल्यामुळे गोष्टी अपेक्षेप्रमाणे होताना थोडंसं कठीण होऊन बसतं. आता आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगाबद्दल आणि डे टू डे लाईफमध्ये त्याचा तुमच्यावरती नेमका काय परिणाम होईल या संदर्भातला विचार करू. जसं की दिनांक 2 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 4थात भ्रमण करतो आणि जर शुक्र तुमच्या 7मात भ्रमण करतो, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग या दरम्यान निर्माण होऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे. तुमच्या 7म स्थानामध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात चांगले आहेत. तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ दिनांक 8 तारखेच्या आसपास मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे दिनांक 14 तारखेला मंगळ आणि गुरुची युती होणार आहे तुमच्या 4थ स्थानामध्ये. तर घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 16 तारखेला मंगळ आणि शनीचा केंद्रयोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या 4थ स्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो शनी तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय वक्री आहे. तर दोघांचा केंद्रयोग होणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला बुध आणि हर्षलचा केंद्रयोग होणार आहे. बुध जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो हर्षल तुमच्याच राशीमध्ये तुमच्या 4थात भ्रमण करतो, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. खास करून जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये वगैरे असाल तर कागदोपत्री व्यवहारापासून थोडीशी काळजी घेणं या दरम्यान महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबर शाब्दिक चकमकी या दरम्यान थोड्याशा उडू शकतील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी हर्षलचा केंद्रयोग होणार आहे आणि शुक्र शनीचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. हर्षल 4थात, रवी 7मात, दोघांचा केंद्रयोग. त्याचप्रमाणे शुक्र 7मात आणि शनी तुमच्याच राशीत, या दोघांचा प्रतियोग होणार आहे. तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं शारीरिक काही दुखापती वगैरे होणं अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला शुक्र आणि मंगळाचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. शुक्र जो की तुमच्या 7मात भ्रमण करतोय, जो मंगळ 4थात भ्रमण करतोय, दोघांचा दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग होणार आहे. वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. लक्षात घ्या, वैवाहिक जोडीदाराबरोबर याकडे थोडं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शुक्र आणि हर्षाचा त्रिकोणयोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या 8मात भ्रमण करतो, त्याबरोबर तुमच्या 4थात असणारा जो हर्षल आहे हा त्रिकोणयोग करणार आहे. अर्थात हा योग थोड्याफार प्रमाणात शुभफलदायी राहील. खास करून ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी तुमचे जे इनलॉज असतील किंवा सासरकडचे ज्या मंडळी असतील त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुधारतील. काही छोटे मोठे इझी मनी ज्याला आपण म्हणतो, झटपट लाभ तुम्हाला या दरम्यान मिळण्याची शक्यता चांगल्या प्रकारची राहील. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला बुध, शुक्र आणि नेपच्यूनचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. तुमच्या 8मात असणारा शुक्र आणि 2.यात असणारा नेपच्यूनचा प्रतियोग होणार आहे. या दरम्यान इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. तुमची इन्व्हेस्टमेंट चुकण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे जे महिला वर्ग आहेत त्यांना थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले त्रास वगैरे या दरम्यान जास्त होऊ शकतील. याचप्रमाणे या महिन्यातली जी अमावास्या आहे तुमच्या 6व्या स्थानात होणार आहे दिनांक 4 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे ती 19 तारखेला आहे, ज्याला आपण नारळी पौर्णिमा असं म्हणतो किंवा रक्षाबंधनचं पर्व असं म्हणतो. तर साधारणतः 4 तारखेला खास करून अमावास्या आहे, त्या तारखेला तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. याचप्रमाणे असंही सांगायचं झालं तर पौर्णिमा आणि अमावास्येच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, कारण रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं आणि त्यामुळे आपले अंदाज चुकण्याची शक्यता जास्त असते. त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या
आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे वैवाहिक जीवनामध्ये थोड्याफार प्रमाणात वादळ येण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं कुंभ राशीचं ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.